नमस्कार. श्री सुराज्य प्रतिष्ठान आयोजित स्तोत्र आणि श्लोक पठण वर्गाच्या या 6व्या भागामध्ये मी प्रसाद तामनकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. मुलांनो, कालपर्यंत आपण विविध श्लोक, स्तोत्र बघितली. खास करून श्लोक बघितले, स्तोत्र अजून बाकी आहे. आता आज आपण काही विशिष्ट प्रकारचे श्लोक बघणार आहोत. आता हे जे सगळे श्लोक आहेत, ते काही स्थानांचं, काही व्यक्तींचं किंवा काही विशेष गोष्टींचं महत्त्व प्रतीत करणारे श्लोक आहेत. तर विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट स्थानं यांना आपल्या समाजामध्ये काही विशिष्ट स्थान आहे, वेगळं स्थान आहे, प्रतिष्ठित स्थान आहे. त्यासंबंधी श्लोक आज आपण पाहणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम पहिला श्लोक आहे, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठवीता महापुण्यराशी, तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ज्ञानेश्वरांची महती फार महान आहे, फार थोर आहे. अल्प वयामध्ये, अतिशय लहान वयामध्ये ज्यांनी ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका नावाचा प्रचंड ग्रंथ लिहिला, गीतेवरती भाष्य करणारा एक ग्रंथ त्यांनी लिहिला. अनेक हाल आणि अपेष्टा त्यांनी सहन केल्या होत्या आयुष्यामध्ये, त्या छोट्याच आयुष्यामध्ये. पण इतक्या लहान वयामध्ये इतकं प्रचंड ज्ञान त्यांना प्राप्त झालं होतं. 21व्या वर्षी त्यांनी समाधी देखील घेतली. संजीवन समाधी असं त्याला आपण म्हणू शकतो. आळंदी हे त्यांचं स्थान, कर्मभूमी असं आपण म्हणू शकतो. ही जी आळंदी आहे, त्या आळंदीलाच वारकरी संप्रदायातले लोक अलंकापुरी म्हणतात. अलंकापुरी याचा अर्थ इंद्राची नगरी अशाप्रमाणे या ठिकाणी आपण घेऊ शकतो, किंवा इंद्राची राजधानी असा अर्थ घेऊ शकतो. ज्ञानेश्वरांचं कर्मस्थान, कर्मभूमी अलंकापुरी म्हणजे आळंदी, ही भूमी खूप पुण्य आहे, पवित्र आहे असं सांगणारा हा श्लोक आहे. कारण त्या ठिकाणी ती नगरी पवित्र का आहे, पुण्य का आहे? कारण त्या ठिकाणी ज्ञानराजा म्हणजे ज्ञानेश्वरांसंबंधी हा शब्द आहे. संपूर्ण ज्ञानाचा जो राजा आहे तो त्या ठिकाणी नांदला. तो त्या ठिकाणी काय म्हणू शकतो, त्यांनी आपलं प्रचंड कार्य त्या ठिकाणी केलं. अशा ज्ञानेश्वरांना आठवत असताना आपण खूप मोठं पुण्य स्वतःच्या गाठीला बांधून ठेवतो, किंवा स्वतःच्या गाठीला बांधतो. आपण स्वतःला पुण्य जोडतो. केवळ अलंकापुरीचं ध्यान करा, ज्ञानेश्वरांचं ध्यान करा आणि मग तुम्हाला प्रचंड पुण्य लाभेल असं सांगणारा हा श्लोक आहे. आणि शेवटी आपण असं म्हणतोय की त्या सद्गुरू ज्ञानेश्वरांच्या चरणी मी नतमस्तक होतोय, मी माझा नमस्कार तिथे सादर करतोय. म्हणून अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथं नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुढचा श्लोक बघूया. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका, अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका, पुरीद्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका, पुरीद्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका, अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका, पुरीद्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका. अयोध्या, मथुरा, मायावती, काशी, कांची म्हणजे कांचीपुरम, पुरी आणि द्वारावती अशी 7 तीर्थक्षेत्र आहेत. या 7च्या 7 तीर्थक्षेत्रामध्ये आपण असं म्हणतो की भगवान कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये वसलेले आहेत, स्थानबद्ध आहेत. आणि त्या ठिकाणी जर आपण गेलो, भगवानांचं दर्शन घेतलं, तर त्या नगरीमध्ये आपल्याला मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. आता मोक्ष ह्याचा अर्थ काय, की आपण आध्यात्मिकदृष्ट्या मोक्ष जर बघितलं तर जीवन मरणाच्या फेऱ्यामधून आपली मुक्तता होते. 84 लक्ष योनीमधून आपला आत्मा सतत फिरत असतो, अशी कल्पना आपल्या अध्यात्मामध्ये मांडलेली आहे. त्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून म्हणजे एक
एका प्रकारचा जन्म घ्यायचा, मग दुसरा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जन्म घ्यायचा, मग तिसऱ्या ठिकाणी. असं 84 लक्ष योनी. योनी याचा अर्थ की 84 लक्ष प्रकारचे जे विविध प्राणी आहेत, त्या सगळ्या प्राण्यांचा आपल्याला एकदा ना एकदा तरी जन्म येतो. म्हणजे कधी मुंगीचा येईल, कधी माकडाचा येईल, कधी मगरीचा येईल, अशा प्रकारे आपल्याला सांगितलं जातं. 84 लक्ष योनी जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून आपला आत्मा फिरत असतो. या 7 ज्या अ, नगरी आहेत, त्या ठिकाणी जे भगवान स्थानबद्ध आहेत किंवा स्थानबद्ध आहेत, त्यांच्या योगाने, त्यांच्या प्रभावाने या ठिकाणी आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. आता मोक्ष प्राप्त होतो आध्यात्मिक अर्थ बघितला, पण जर आपण व्यावहारिक अर्थ बघितला, तर आपल्याला चांगली बुद्धी प्राप्त होते. म्हणजे वाईट आणि चांगलं याच्यामधून चांगल्याची आपण निवड करतो. वाईटाचा आपण अ, नाश करतो किंवा वाईट वाईट बुद्धी आपली नाश पावते. म्हणजे आपल्याला एक चांगला मोक्ष होतो किंवा आपल्याला चांगला मार्ग मिळतो. अशा अर्थी हा श्लोक या ठिकाणी म्हटलाय. तर अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, हरिद्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका. पुढचा श्लोक बघूया. बलिर्बिभीषणो भीष्मः प्रल्हादो नारदो ध्रुवः. बलिर्बिभीषणो भीष्मः प्रल्हादो नारदो ध्रुवः. षडैते वैष्णवास्तेषां स्मरणं पापनाशनं. षडेते वैष्णवा तेषां स्मरणं पापनाशनं. बलिर्बिभीषणो भीष्मः प्रल्हादो नारदो ध्रुवः. षडेते वैष्णवास्तेषां स्मरणं पापनाशनं. आता हे सगळे वैष्णव आहेत. वैष्णव याचा अर्थ काय? तर विष्णूची भक्ती करणारे वैष्णव. मग याच्यामधले पहिले 2 तर राक्षस आहेत, बली आणि बिभीषण. मग ते वैष्णव कसे? तर त्यांच्यावरती या ना त्या प्रकाराने भगवान विष्णूंची कोणत्या ना कोणत्यातरी अवतारामध्ये कृपादृष्टी झालेली आहे. हो ना? तर बली हा राक्षसांचा राजा होता. त्याने आक्रमण केलं, स्वर्गाला प्राप्त करून घेतलं आणि संपूर्ण तिन्ही जगांमध्ये त्याने काय केलं? फार मोठा आतंक माजवला. सगळे घाबरून गेले आणि मग भगवान विष्णूंना सगळे देव जाऊन म्हणतात, की हा बली संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये आतंक करतो आहे. तर त्याला योग्य ती शिक्षा द्यायला हवी. मग गोष्ट आहे, की भगवान विष्णूंनी वामनाचं रूप घेतलं. बली हा जो राजा आहे, तो खूप दानी होता, दानशूर राजा होता. कुणीही याचक त्याच्याकडे आला, कुणीही काही मागायला आला, तर त्याला तो नाही म्हणायचा नाही. कुठलीही गोष्ट द्यायला तयार असायचा. बलिराजाकडे भगवान विष्णू वामन रूप म्हणजे बटूचं रूप घेऊन गेले. छोटासा बटू, एक अ, 7-8 वर्षाचा मुलगा असेल, जसा कसा दिसतो, नुकताच मुंज झालेला आहे असा. तर ते त्याला बटू म्हणतो आपण. तो बटूचं रूप घेऊन तिथे गेले. वामन बटूचं रूप घेऊन गेले त्या ठिकाणी. वामन रूप घेऊन गेले किंवा बटू रूप घेऊन गेले आणि म्हणाले, "मला जमीन पाहिजे." म्हणाले, "दिली." "किती पाहिजे?" तर भगवान विष्णू म्हणाले, वामनरूपी भगवान विष्णू म्हणाले, "मला 3 पावलं जमीन दे." तर तो हसायला लागला. "अरे, तुझी 3 पावलं जमीन आत्ता दिली." असं म्हटल्यानंतर मग वामनरूपी भगवान विष्णूंनी महाकाय प्रचंड रूप धारण केलं. एका अ, पावलाने त्यांनी संपूर्ण पृथ्वी व्यापली. दुसऱ्या पावलाने त्यांनी स्वर्ग व्यापला आणि मग आता म्हणाले, "तिसरं पाऊल कुठे ठेवू?" मग बली म्हणाला, की "आता मी तर तुम्हाला दान दिली आहे जमीन. तुम्ही सांगाल तिथे मी म्हणजे कुठेही पाऊल ठेवा, तुमची इच्छा असेल तिथे." असं म्हणून मग त्या विष्णू भगवानांनी काय केलं, की तिसरं पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवलं आणि त्याला पाताळात धाडलं. पाताळात पाठवलं. तो पाताळाचा राजा होणार आहे भविष्यामध्ये, असं त्याला वरदानही देऊन टाकलं त्या ठिकाणी. पण त्याला धाडलं पाताळामध्ये, त्याला मारलं नाही. त्याला जिवंत ठेवलंय. हो ना? असं त्याला म्हटलं गेलंय. म्हणून बली हा शेवटी त्याच्यावरती कृपा झाली. त्याला वरदानही दिलं. म्हणजे त्याचा नाश केला. पण त्याला वरदानही दिलं त्याचप्रमाणे. म्हणून बिभीषण हा रावणाचा भाऊ होता, धाकटा भाऊ होता. पण राक्षस असून सुद्धा तो सन्मार्गाला लागलेला होता. चांगल्या मार्गाचा होता. रावणाने सीतेला पळवून आणल्यानंतर त्याला पटलं नव्हतं. त्याने आपल्या मोठ्या भावाला सांगितलं, की "हे ते तुझं करतोयस, सीतेला पळवून आणलेस, हे चुकीचं आहे. तर तुला परत नेऊन दे." रावण म्हणाला, की "नाही, मी एकदा पळवून आणले तर आणले. आता मी नाही मागे हटणार." मग राम-रावण युद्ध झालं वगैरे तुम्हाला माहिती आहे. मग बिभीषण त्यावेळेला प्रभू श्रीरामांकडे आले होते. कारण बिभीषणाने रामाची भक्ती करायला सुरुवात केली हे रावणाला कळलं आणि त्याने त्याला हाकलून दिलं.
विभीषण हे शेवटी शरण आले प्रभू रामचंद्रांना आणि म्हणून ते वैष्णव झाले. भीष्म पितामह त्यांची गोष्ट तुम्हाला माहितीच आहे. तर भीष्म पितामह जे आहेत ते शरपंजरी होऊन पडले होते आणि त्यांना माहीत होतं की कृष्ण भगवान जे आहेत ते विष्णूंचा अवतारच आहेत. त्यांना पुरेपूर ओळखून होते, म्हणजे जाणून होते. आणि शरपंजरी, शरपंजरी याचा अर्थ काय, की युद्ध जेव्हा झालं कौरव-पांडवांचं तेव्हा अ, अर्जुनाद्वारे भीष्मांना बाण लागले. पण भीष्म जे होते त्यांना इच्छामरणाचं वरदान होतं. इच्छामरण याचा अर्थ काय, की जेव्हा मला वाटेल तेव्हाच मी मृत्यू पावेन. भीष्मांनी प्रतिज्ञा केली होती, की उद्या म्हणजे युद्धाच्या काही दिवस म्हणजे 7-8 दिवस 7 किंवा 8व्या दिवशी त्यांनी प्रतिज्ञा केली होती, की उद्या मी संपूर्ण पांडवांचा नाश करेन. पराक्रमी होते भीष्म. पांडवांनाही माहीत होतं, की हे खरोखरच आपला नाश करू शकतात. पण तरीसुद्धा श्रीकृष्णांनी या वचनामधून, भीष्मांच्या या प्रतिज्ञेपासून त्यांना परावृत्त केलं. पांडवांचा नाश होऊ दिला नाही. त्याची एक वेगळी गोष्ट आहे. ती आता आपण इकडे बघूया नको. पण भीष्म जे आहेत ते काय होते तर इच्छा मृत्यूचं वरदान त्यांना होतं. म्हणजे जेव्हा मला वाटेल तेव्हाच मी मरेन. मग युद्ध झालं. जेव्हा भीष्मांची प्रतिज्ञा केली होती भीष्माने, की पांडवांचा मी नाश करेन. ते ऐकेत ना कुणाला, इतके पराक्रमी होते. शेवटी शिखंडी नावाच्या एका अ, योद्ध्याला असं आपण म्हणूया, की आड आणलं. तर शिखंडी हा जो होता तो ना पुरुष ना स्त्री. पण ते स्त्री रूप असं मानलं जायचं. आणि पूर्वीच्या काळी अशी लोकांची एक धारणा होती, की स्त्रीवर हत्या करायची, स्त्रीवरती आघात करायचा नाही, स्त्रीवर प्रहार करायचा नाही. मग त्या शिखंडीला पाहिल्यानंतर भीष्मांनी काय केलं, की आपली सगळी अस्त्र ठेवून दिली. मग कृष्ण म्हणाला अर्जुनाला, "आता भीष्मांना बाण मार." भीष्मांना मार. भीष्मांना बाण मारले, पण भीष्म इच्छा मृत्यू वरदान असल्यामुळे त्यांच्याकडे ते मृत्यू नाही झाला त्यांचा. तर शरपंजरी झाले म्हणजे त्यांच्या संपूर्ण देहाची चाळण झाली. कशामुळे? तर बाण मारल्यामुळे. आणि मग तशा अवस्थेतच ते युद्धभूमीमध्ये पडून राहिले होते. जेव्हा युद्ध संपलं, त्याच्यानंतर युद्ध चालू झालं तेव्हा दक्षिणायन सुरू होतं. दक्षिणायनामध्ये मृत्यू येऊ नये असं म्हणतात. मग भीष्म वाट बघत होते, की उत्तरायण कधी सुरू होईल आणि मी माझा प्राण सोडेन. उत्तरायण सुरू झाल्यानंतर सगळे तेव्हा युद्धही संपलं होतं. पांडव त्यांच्या युध जो त्यांचा भाऊ होता सगळ्यात मोठा युधिष्ठिर त्याचा राज्याभिषेक झाला होता. धर्मराजाचा राज्याभिषेक झाला होता आणि मग सगळे कृष्णासहित भीष्मांना भेटायला गेले. अशा वेळेला भीष्मांनी विष्णू सहस्त्रनाम म्हटलं. म्हणजे विष्णूंची 1000 नावं त्यांनी त्यावेळेला घेतली आणि अ, भगवान विष्णूंची म्हणजेच कृष्णांची त्या ठिकाणी प्रार्थना केली. उत्तरायण सुरू झालं आणि मग त्यांनी आपला देह ठेवला. म्हणून भीष्म हे कोण आहेत? वैष्णव. वैष्णव का? कारण विष्णूंचे भक्त म्हणून. प्रल्हादाच्या बाबतीत तुम्हाला माहितीच आहे. प्रल्हाद हा देखील काय आपण म्हणू शकतो त्याला, की महान विष्णू भक्त होता. जन्माला आल्यानंतर ताबडतोब त्यांनी नारायणाचं स्मरण करायला सुरुवात केली. प्रल्हादाचे वडील त्यांनी तेही राक्षस कुळातले होते. प्रल्हाद देखील राक्षस कुळातला आहे. तर त्यांनाही खूप छळलं. म्हणजे नदीत टाकून दिलं, पहाडावरून खाली फेकून दिलं. हो ना? होलिका जी आहे ती प्रल्हादाची आत्या, तिला वरदान होतं, की अग्नी तिला स्पर्श करणार नाही. म्हणजे ती जळून मरणार नाही कधीच. तर असं ठरलं, की अ, मी प्रल्हादाला मांडीवर घेते आणि मला चितेवर बसवून पेटवून द्या. अग्नी मला स्पर्श करणार नाही, पण प्रल्हादाला तो मारेल. पण झालं उलटंच. होलिका जी आहे, ती होलिका जळून गेली आणि प्रल्हाद मात्र त्यातून सही सलामत वाचला. मग होलिकेने तिथे प्रश्न केला, की "बाबा मला वरदान आहे. मला अग्नी स्पर्श करणार नाही, मला अग्नी मारणार नाही. मग मी का जळते?" तर तेव्हा आकाशवाणी झाली, की "हे होलिके, तुझं वरदान हे चांगल्या गोष्टीसाठी होतं. तू प्रल्हादाला मारण्यासाठी म्हणजे वाईट गोष्टीसाठी तुझं वरदान वापरलंस आणि म्हणून तुला मृत्यू येतोय." प्रल्हाद हा या ठिकाणी नारदांचा तो काय म्हणू शकतो आपण त्याला शिष्य होता. नारदांनी त्यांना भक्ती करायला शिकवली होती महाविष्णूंची. असा नारदांचा शिष्य आणि जो महाविष्णूंचा परमप्रिय भक्त आहे, त्याला तू त्रास देत होतीस म्हणून तुझा इथे मृत्यू झाला. प्रल्हाद मात्र त्या ठिकाणी वाचला. तर
ही प्रल्हादाची एक गोष्ट छोटी. त्याच्यानंतर नारदाची गोष्ट तुम्हाला माहितीच आहे. नारद सगळ्या ठिकाणी संचार करणारे होते. कळनामी नारद म्हणून आपण त्यांना सर्वसाधारणपणे ओळखतो. कोणामध्ये भांडण लावून द्यायचं तर नारद हे त्या ठिकाणी असायचे पूर्वी, असं म्हटलं जातं. म्हणजे इकडची बातमी तिकडे, तिकडची बातमी इकडे. डाटा ट्रान्सफर हल्लीच्या भाषेत सांगायचं असेल तर, हे डाटा ट्रान्सफर करण्याचं काम नारद चांगल्या प्रकारे करत असत. नारद हे देखील खूप छान भक्त होते विष्णूंचे, जे आहेत. आता नारदांना एकदा गर्व झाला होता, की मी सगळ्यात मोठा तुमचा भक्त आहे. तर ते एकदा नारायणांकडे गेले, म्हणजे महाविष्णूंकडे गेले, की मी तुमचा सगळ्यात मोठा भक्त आहे ना? खरंच सांगा. तर भगवान विष्णू म्हणाले, की "नाही, तू नाही माझा सगळ्यात मोठा भक्त. तो बघतो खाली पृथ्वीवर शेतकरी आहे ना एक, तू माझा सगळ्यात मोठा भक्त आहे." तर नारदांनी विचारलं, "का हो? असं का म्हणता?" तर भगवान विष्णू त्याला म्हणाले, की "अरे, तो रोज सकाळी न चुकता अंघोळ केल्यानंतर मला नमस्कार करतो, न चुकता मला नमस्कार करतो आणि आपल्या कामाला जातो. तू काय करतोस?" नारद म्हणाले, की "भगवंता, तो एकदाच नमस्कार करतो. मी तुमचं सतत नाम गातोय. मग मी मोठा नाही का?" महाविष्णू त्याला म्हणाले, की "नाही, तुझी परीक्षा करूया, चल." म्हणून त्यांनी काय केलं, की एक वाटी घेतली, वाटीमध्ये पाणी भरलं आणि सांगितलं, की "एक प्रदक्षिणा पूर्ण कर. मला एक प्रदक्षिणा पूर्ण कर किंवा एक प्रदक्षिणा पूर्ण कर. पण अट एकच आहे, ही जी वाटी काठोकाठ भरली आहे, त्या वाटीतून एक थेंब देखील पाणी सांडता नाहीये." तर ही नारदांची परीक्षा होती. नारद सतत नारायणाचं नाव घेत असत. नारायण, 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 नारायण. पण झालं असं, की ती वाटी काठोकाठ भरली होती पाण्याने. एक थेंब देखील पाणी खाली सांडायचं नाहीये. असं असताना नारदांचं संपूर्ण लक्ष त्या वाटीतल्या पाण्यावर केंद्रित झालं. म्हणजे त्यांचं भगवंताच्या नामापासून लक्ष विचलित झालं. त्यांनी अट पूर्ण केली. नारदांनी अट पूर्ण केली. एक प्रदक्षिणा पूर्ण करून आले आणि वाटीतला एकही थेंब पडलेला नव्हता. म्हणाले, "भगवंता बघा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केलं. एकही थेंब खाली पडला नाहीये. म्हणजे मीच खरा तुमचा भक्त आहे." भगवान हसले आणि म्हणाले, की "नारदा, तू पूर्ण कॉन्सन्ट्रेट किंवा तू पूर्ण एकलक्षी आहेस. पण एकदा तुझं लक्ष एकाच ठिकाणी लागतं. वाटीतलं पाणी पडलं नाही बरोबर आहे. पण त्याच वेळी माझं नाव घ्यायला तू विसरलायस. तू जे सतत म्हणत होतास, की मी तुमचं सतत नाव घेत असतो. आता कुठे गेलं तुझं माझं नाव घेण्याचं? म्हणजे ही पूर्ण वाटी एकदा प्रदक्षिणा करून येईपर्यंत तू माझं नाव एकदाही घेतलं नाहीस. म्हणजे तू माझा भक्त नाहीस." तर एक गर्वहरण करण्यासाठी त्याची परीक्षा घेतली नारदांची भगवान विष्णूंनी. पण तरी ते देखील वैष्णव आहेत. ध्रुव बाळाची गोष्ट माहीत आहे ना? तर अढळ स्थान मागणारा ध्रुव बाळ. आता त्यांनी तपश्चर्या केली आणि सांगितले, की "मला एक अढळ स्थान पाहिजे. मला बाकी काही नको." म्हणून ध्रुव तारा जो आहे, तो ध्रुव तारा म्हणजेच ध्रुव बाळ आहे, असं आपण सध्या मानतो. तर असे हे 6 म्हणून षडेते वैष्णवास्तेषां स्मरणं पापनाशनम्. हे सगळे वैष्णव आहेत. त्यांचं स्मरण केलं तर आपला पापनाश होतो. थोडक्यात प्रत्येकाची ओळख तुम्हाला करून दिली आहे. बलिर्बिभीषणो भीष्मः, प्रल्हादो, नारदो ध्रुवः, षडेते वैष्णवास्तेषां स्मरणं पापनाशनम्. पुढचा श्लोक बघूया. पुण्यश्लोको नलो राजा, पुण्यश्लोको युधिष्ठिरः. पुण्यश्लोको नलो राजा, पुण्यश्लोको युधिष्ठिरः. पुण्यश्लोको विदेहश्च, पुण्यश्लोको जनार्दनः. पुण्यश्लोको विदेहश्च, पुण्यश्लोको जनार्दनः. जसं आपण मगाशी म्हटलं, की सडईते वैष्णवास्तेषां, तसे हे 4 पुण्यवान व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. सगळ्यांच्या कथा मी सांगत नाही बसत. आपल्याला जास्त वेळ होईल कदाचित, म्हणून इतकंच म्हणूया, की नल राजा, युधिष्ठिर राजा, महाभारतात आपण ज्याचं नेहमी वारंवार उल्लेख करतो, सगळ्यात मोठा पांडव म्हणून. त्याच्यानंतर विदेहश्च म्हणजे वैदेहीचे वडील म्हणजे जनक राजा आणि जनार्दन, हे असे 4 पुण्यश्लोक आहेत. म्हणजे त्यांचं पुण्य खूप जास्त आहे. त्यांचं पुण्य स्मरण केल्यानंतर आपल्याला देखील त्याचा फायदा होऊ शकतो. पुण्यश्लोको नलो राजा, पुण्यश्लोको युधिष्ठिरः, पुण्यश्लोको विदेहश्च, पुण्यश्लोको जनार्दनः. पुढचा श्लोक बघूया. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः.
कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीवितः. कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीवितः किंवा चिरजीविनः दोन्ही म्हणतात. तर कोण कोण आहे तिथे परत? अश्वत्थामा. अश्वत्थाम्याची गोष्ट तुम्हाला माहिती आहे की द्रोणाचार्यांचा पुत्र होता हा. कौरव पांडव युद्ध झाल्यानंतर द्रोणाचार्यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्याने प्रतिज्ञा केली की मी संपूर्ण पांडव कुळाचा नाश करेन. मग त्याने काय केलं की संपूर्ण युद्ध संपल्यानंतर पांडवांचा विजय झाला होता अर्थात. कौरवांचा नाश झाला होता. सगळे कौरव मारले गेले होते. कौरवांकडची सगळी सेना मारली गेली होती. पण अश्वत्थामाला अशी कुणकुण लागली की पांडवांचे जे 5 पुत्र आहेत द्रौपदीपासून झालेले, म्हणजे प्रत्येक पांडवाला द्रौपदीपासून एक पुत्र झाला होता. ते 5 पुत्र जिवंत आहेत. अभिमन्यूचा तर मृत्यू झाला होता. अभिमन्यू तुम्हाला माहिती आहे की सुभद्रेपासून झालेला, अर्जुनाला झालेला पुत्र अभिमन्यू, त्याचाही नाश झाला होता. पण हे 5 पुत्र मात्र जिवंत आहेत. तर त्यांचा नाश करायला पाहिजे. म्हणून त्याने काय केलं, की ते 5ही मुलगे राजकुमार झोपलेले असताना झोपेत जाऊन त्यांनी मारून टाकलं. इतकं त्याच्यावरती सूडबुद्धी त्याच्या डोक्यात गेली होती किंवा त्याच्या आपण म्हणतो ना एखाद्याला खून चढतो, तसं झालं होतं, की माझ्या वडिलांना जर तुम्ही कपटाने मारताय, तर मी तुमचा नाश करीन, असं. संपूर्ण महाभारत जे आहे कपटानेच भरलेलं आहे. मग कधी चांगल्यासाठी ते कपट वापरलं गेलंय, तर कधी वाईट गोष्टींसाठी वापरलं गेलंय. द्रोणाचार्यांचा नाश होत नव्हता. द्रोणाचार्य कोणाला ऐकत नव्हते. म्हणून त्यांना असं कपटाने मारणं भाग पडलं. तुम्हाला माहीत असेल ती गोष्ट, हो ना? अश्वत्थामा हताएती नरो वा कुंजरो वा. म्हणजे असं द्रोणाचार्यांसमोर म्हटलं गेलं, की हो अश्वत्थामाचा वध झालाय. पण कोण ते माहीत नाही. कारण अश्वत्थामा नावाचा एक हत्ती देखील होता त्या संपूर्ण युद्धाच्या समरांगणामध्ये. आता युधिष्ठिर राजा जो आहे, धर्मराजा जो आहे, तो कधी खोटं बोलत नाही. म्हणून द्रोणाचार्यांनी येऊन त्याला विचारलं, "तू खरंच सांग, माझा मुलगा मेलाय का?" त्याच्यावर त्याने सांगितलं, दुर्योधनाने सांगितलं, त्याच्यावर युधिष्ठिराने सांगितलं, की "नाही, मला नक्की माहीत नाही. पण अश्वत्थामा हताइति. अश्वत्थामा मेला इतकं नक्की. अश्वत्थामाचा वध झाला इतका नक्की. पण कोण अश्वत्थामा ते माहीत नाही." कोण म्हणजे? नरोवा कुंजरोवा. नर म्हणजे माणूस आणि कुंजर म्हणजे हत्ती. म्हणून आपण म्हणतो ना नरोवा कुंजरोवा. जेव्हा आपण म्हणायचं असतं, की "मला माहीत नाही बाबा, मला काही माहीत नाही हां." तेव्हा ही म्हण आपण वापरतो नरोवा कुंजरोवा. तर ही तिथून आलेली म्हण आहे. तर अशा कपटाने मारल्यामुळे आपल्या वडिलांचा अंत झाल्यामुळे अश्वत्थामाच्या डोक्यावरती खून सवार असं म्हणतो ना आपण त्याला, त्याच्या डोक्यात खून चढला होता. मग त्या राजकुमाराला तर मारलंच त्यानी. मग त्याला अशी बातमी लागली, की उत्तरा म्हणजे अभिमन्यूची जी वधू, ती पण गरोदर आहे. म्हणजे थोडक्यात काय, की पांडवांचा वंश अजूनही पुढे आहे आणि मग तो मारण्यासाठी त्यांनी तिथे ब्रह्मास्त्राचा उपयोग केला. हे सगळं बघितल्यानंतर भगवान चिडले. भगवान श्रीकृष्ण चिडले आणि मग ते म्हणाले, की "याला तर मी वाचवतोच." त्या शक्तीचा, ब्रह्मास्त्राच्या शक्तीचा प्रभाव झाला उत्तरेच्या गर्भावरती. म्हणजे उत्तरेचा जो पोटामध्ये बाळ होतं त्याच्यावरती त्याचा परिणाम झाला. पण श्रीकृष्णांनी त्याला वाचवलं. पांडवांचा वंश टिकवला. पण त्याच वेळेला ते अश्वत्थामाला म्हणाले, की "तुला मी श्राप देतो, की तू जगामध्ये कायम एक भळभळती अ, काय म्हणतो आपण त्याला जखम किंवा व्रण घेऊन वावरत राहशील. तुला मृत्यू येणार नाही." अश्वत्थामा जो होता त्याच्या कपाळावरती एक मणी होता. भगवंतांनी सांगितलं, की ह्याच्या कपाळावरचा मणी काढून घ्या. मग तो शस्त्र वापरून त्याचा मणी काढून घेतला. त्याला तिथे जखम झाली आणि मग तेव्हापासून असं म्हणतात, की अश्वत्थामा हा त्या जखमेने विवश होऊन दुःख होणार ना, विवश होणार म्हणजे दुःखी होऊन सतत इथं-सदा फिरतोय. तो लोकांना सतत तेल मागतो. "मला तेल द्या, माझ्या जखमेला लावायला तेल द्या," असं म्हणत असतो. तर असा तो अश्वत्थामा. बलिर्व्यासो, बलिराजा, व्यासमुनी तुम्हाला माहितीच आहेत. हनुमांश्च, हनुमान. या सगळ्यांच्या गोष्टी मी सांगत नाही बसत, कारण आपल्याला खूप त्याच्यामध्ये मग हे होईल. अश्वत्थामाची थोडीशी गोष्ट छान होती म्हणून सांगितली. विभीषणाची गोष्ट आता तुम्हाला सांगितली. कृप आणि परशुराम. कृप हे ऋषी होते. तर परशुराम हे देखील विष्णूंचा अवतार आपण मानतो. त्यांचं नाव राम होतं. रेणुकाचा पुत्र. त्यांनी 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय केली. म्हणजे संपूर्ण पृथ्वीवरनं क्षत्रियांचा नाश केला असं म्हणतात. आता क्षत्रिय म्हणजे कोण? तर
युद्ध करणारे किंवा शस्त्र चालवणारे, अवेळी किंवा अकाळी शस्त्र चालवणारे जे लोक होते त्यांना त्यांनी मारलं असं आपण म्हणूया. प्रत्यक्षात क्षत्रियांचा नाश केला असं नाही. बघा, आपण म्हणताना काहीतरी म्हणतो, पण त्याच्यात आपल्याला म्हणायचं वेगळंच काहीतरी असतं. हो ना? तर त्याप्रमाणे परशुरामांची गोष्ट सांगितली आहे. शंकर भगवानांची त्यांनी खूप मोठी उपासना केली होती. त्यांच्याकडून त्यांना परशु प्राप्त झालं म्हणून त्यांचं नाव परशुराम पडलं. तर हे 7ही जण जे आहेत ते चिरजीवी ना, चिरंजीवी आहेत. चिरंजीवी याचा अर्थ काय, की ते त्यांना मृत्यू नाही. ते अजूनही आहेत. आणि असं म्हणतात, की नर्मदा परिक्रमा जे लोकं करतात, नर्मदा नदी तुम्हाला माहीत असेल. त्या नर्मदेची परिक्रमा करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. काही जण पायी करतात, काही वाहनाने करतात. पूर्वीच्या काळी पायी करायचे. साधारण 3.5-4 वर्ष लागतात पायी करायची असेल ती नर्मदा परिक्रमा तर. त्याचे काही नियम आहेत. तर या परिक्रमेमध्ये लोकांना ज्यांनी खरंच परिक्रमा केली आहे, त्यांना हनुमंत आणि अश्वत्थामाचं दर्शन होतं, असं म्हणतात. म्हणजे अजूनही ते जिवंत आहेत किंवा अजूनही ते आहेत. म्हणून कुणालाही आशीर्वाद द्यायचा असेल, तर चिरंजीवी हो, असा आशीर्वाद द्यायचा. चिरंजीवी हो याचा अर्थ काय? की तू तुझी आठवण कायम राहून दे. आपण आपण सर्वसामान्य माणसं आहोत. आपण काही चिरंजीव होणार नाही आहोत हे आपल्याला माहीत आहे. पण तुझी आठवण सर्वांना सतत होत राहू दे, अशा अर्थी हा चिरंजीवी हो असा आशीर्वाद आपण देऊ शकतो. मग अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमांश्च, विभीषणः, कृपा परशुरामश्च, सप्तैते चिरजीविनः. तर हे 7 चिरंजीवी व्यक्ती आहेत. म्हणून त्यांच्या संबंधी हा श्लोक होता. पुढचा श्लोक बघूया. अगस्त्यं कुंभकर्णञ्च शनैश्च वडवानळ आहारां परिपाकार्थं स्मरेत भीमञ्च पंचकम्. अगस्त्यं कुंभकर्णञ्च शनिञ्च वडवानलम् आहारपरिपाकार्थं स्मरेत भीमञ्च पंचकम्. आता अगस्तीं कुंभकर्णञ्च शनींच वडवानल आहारां परिपाकानां स्मरामी च वृकोदर असाही श्लोक म्हणतात हा. ठीक आहे, वृकोदर म्हणजेच भीम. ठीक आहे. तर म्हणजे वेगळ्या प्रकारे म्हणून दाखवला फक्त. माझ्या मनामध्ये हा श्लोक लहानपणी पाठ केलेला हा श्लोक माझ्या मनामध्ये आहे. इथे समोर जो श्लोक आहे तो थोडासा वेगळा, पण अर्थ तोच आहे. विशेष काही वेगळं नाहीये. तर अगस्तीं कुंभकर्णञ्च शनैश्च वडवानल आहारां परिपाकानां स्मरामी च वृकोदर. म्हणजे मी या सगळ्यांचं स्मरण करतो. आता कोण-कोण आहेत? तर अगस्ती. अगस्ती ऋषी तुम्हाला माहिती आहे, की त्यांनी 3 वेळेला संपूर्ण समुद्र पिऊन टाकला होता, असं म्हणतात. समुद्र 3 वेळा प्यायला. हो ना? "ने मजसी ने परत मातृभूमीला." या गाण्यामध्ये देखील सावरकरांनी त्या अगस्ती ऋषींचा उल्लेख केला आहे. "जो आचमनी एक क्षणी तुझं प्याला." असं समुद्राला त्यांनी भीती घातली आहे. "सागरा प्राण तळमळला" म्हणताना ते म्हणतात, समुद्राला भीती घालतात. "ने मजसे ने मातृभूमीला." सागरा प्राण तळमळला. तू असं नाही केलंस तर मी अगस्त्य ऋषींना सांगेन. ते परत तुला प्राशन करून टाकतील. म्हणून तिथे काय ओळ आली आहे, की "जो आचमनी एक क्षणी तुझं प्याला." ते अगस्त्य ऋषींचं वर्णन आहे. त्या "सागरा प्राण तळमळला" या गाण्यामध्ये म्हणा किंवा कवितेमध्ये म्हणा. ठीक आहे. तर अगस्त्य ऋषी म्हणजे 3 वेळा समुद्रात पिऊन त्यांची तृष्णा भागली नाही. एवढं म्हणजे इतके ते आपण काय म्हणू शकतो, की महान होते. म्हणजे थोडक्यात त्यांची पाचनशक्ती जास्त होती. ते एवढं पचवू शकत होते. आपण म्हटलं ना, "अरे ते काय मी सहज पचवू शकतो." कुणी अन्न पचवतो, कुणी खोटं बोलणं पचवतो, कुणी पैसा पचवतो. म्हणजे चोरीचा पैसा खाल्लेला असतो तो पचवतो. पचवतो म्हणजे कोणाला कळत नाही. या कानाची खबर त्या कानाला लागत नाही. अशा अर्थी पण आपण हा पचवतो शब्द वापरतोय. तर अगस्त्यनी खरोखरच त्याला समुद्राला प्यायलं 3 वेळेला. कुंभकर्ण रावणाचा भाऊ तुम्हाला माहीत आहे. तो 6 महिने झोपायचा, उठला की त्याला प्रचंड भूक लागायची आणि तो भरपूर अन्न खायचा आणि संपूर्ण अन्न पचवायचा. शनी, आता शनी हा ग्रह आहे. शनिदेव आपण ज्याला म्हणतो. शनिदेव असे आहेत, की जर एखाद्याच्या मागे शनीची पीडा लागली, तर त्याचं काही खरं नाही. म्हणजे शनिदेव वाईट नाही आहेत बरं. ते चांगलेच आहेत. त्यांची कृपा होते तेव्हा प्रचंड प्रमाणात कृपा देखील होते. पण 7:30 असं म्हणतात, की शनींचं एक काम आहे. शनी या देवांचं एक काम आहे, की लोकांना जो गर्व चढलेला असतो, लोकांना जो गर्व झालेला असतो ना, तो गर्व ते त्याचं हरण करतात. मग गर्वहरण करणं म्हणजेच एखाद्याची जिरवणं अशा अर्थी. म्हणून गर्व जिरवण्याचं काम हे शनींचं आहे. लोकांचा गर्व जिरवण्याचं काम शनींचं आहे. शनी देवांचं आहे थोडक्यात. म्हणून शनींचं आपण या ठिकाणी स्मरण करतोय. वडवानळ म्हणजे अग्नी. एक ठिणगी जरी पडलेली असली रानामध्ये, तरी अख्खं रान पेटून जाऊ शकतं.
म्हणतो ना आपण वणवे लागलेत. आपल्याला आता आपण बऱ्याच वेळेला टीव्हीवरती बातम्यांमध्ये ऐकतो, अमुक-तमुक जंगलाला वणवा लागला, अमुक एवढं जंगल खाक झालं. तर त्या वणवा-नळामध्ये कसली शक्ती आहे? सगळं जाळून टाकण्याची, म्हणजे सगळं पचन करण्याची, स्वाहा करण्याची. म्हणून अग्नीमध्ये आहुती देताना स्वाहा म्हणतात. ठीक आहे? तर त्याला द्यायचं म्हणजे तो स्वाहा करतो सगळं, म्हणजे खाऊन टाकतो थोडक्यात, जाळून टाकतो. आहारं आहारपरिपाकार्थं स्मरेत भीमं च पंचकम्. आता भीम, मगाशी म्हटलं तुम्हाला की वृकोदर हे त्याचं दुसरं नाव आहे. दुसरं नाव आहे. भीम देखील असाच होता. हादाळ भीम म्हणूनच तो प्रसिद्ध आहे महाभारतामध्ये. लहान असताना त्याला खूप भूक लागायची आणि म्हणून जे काही अन्न असेल शिजवलेलं, त्या अन्नाचे अनेक भाग केलेले असत. म्हणजे 2 भाग करायची त्यांची माता. एक अख्खा भाग शिजवलेल्या अन्नाचा भीमासाठी आणि उरलेलं सगळं बाकीच्यांसाठी. इतकी त्याची भूक होती, असं म्हणतात. मग या 5ही जणांमध्ये सामर्थ्य काय आहे? 5 जण कोण-कोण आहेत? अगस्ती, कुंभकर्ण, शनी, अग्नी, वडवानळ आणि वृकोदर म्हणजे भीम. यांच्यामध्ये काही ना काहीतरी पचवण्याची ताकद आहे. तर जेवल्यानंतर आपण आपल्या पोटावरून हात फिरवावा, डावा हात फिरवावा आणि असं म्हणावं, हा श्लोक म्हणावा, की मी जे जेवलेलं अन्न आहे, त्या 5ही जणांच्या स्मरणाने चांगलं पचू दे. म्हणून आहार परिपाकार्थ स्मरेत भीमंच पंचकम असं या ठिकाणी म्हटलंय. अगस्त्यं कुंभकर्णंच शनींच वडवानळ आहारं परिपाकार्थं स्मरेत भीमंच पंचकम असा या श्लोकाचा थोडासा अर्थ झाला. पुढचा श्लोक बघूया. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्यास्वरे नित्यं महापातकनाशिन्या. पंचकन्यास्वरे नित्यं महापातकनाशिन्या किंवा नाशिन्याः असा उच्चार करा त्याचा. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यं महापातकनाशिन्याः. आता कोण कोण आहेत? अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी अशा या 5 कन्या आहेत. कन्या म्हणजे कन्या नाही आहेत त्या, मोठ्या स्त्रियाच आहेत. पण ह्या सगळ्या आपण काय म्हणतो, की सती आहेत. सती याचा अर्थ आपल्या पतीशी प्रामाणिक असलेल्या अशा आहेत. मग कोण-कोण आहे? तर अहिल्या ही पहिल्यांदी. अहिल्यावरती अ, आरोप झाला होता, की "तू भ्रष्ट झालीस." तिचे पती गेले होते अ, स्नानाला नदीवरती. तेव्हा इंद्राने येऊन रूप घेतलं याचं, कोंबड्याचं रूप घेतलं. अशी गोष्ट आहे एक छोटीशी. आता पूर्ण गोष्ट नाही सांगत बसत. मग त्या ऋषींनी इंद्राला शाप दिला वगैरे, वगैरे झालं. अहिल्याला पण शाप दिला ऋषींनी म्हणजे त्यांच्या नवऱ्याने, की "तू शिळा होऊन पडशील." मग ते म्हणाले, की "हे असं शिळा होऊन कायम पडणं मला जमणार नाही. म्हणजे मला काहीतरी उशाप द्या." मग त्यांनी सांगितलं, की "जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासाला निघतील, ते जेव्हा इथे येतील, तेव्हा तुझ्या पदस्पर्शाने तुझा उद्धार करतील." म्हणून जेव्हा अ, प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आले, अहिल्याला पदस्पर्श केला, तेव्हा ती पुन्हा जिवंत झाली. अशी गोष्ट आहे. थोडक्यात सांगितली. मी पूर्ण डिटेलमध्ये गेलेलो नाही त्या गोष्टीच्या. आता ह्या गोष्टीचा मुद्दाम सांगण्याचा उद्देश असा, की या गोष्टीचा एक थोडासा शास्त्रीय अर्थ मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अहिल्या, म्हणजे नाही. हिल्या, हल, ज्या धरणीवर, ज्या जमिनीवर हल चालवलं गेलं नाही, अशी ती अहिल्या. जमिनीवर नांगरच चालला नाही, त्याच्यात बीज पेरलं गेलं नाही, तर तिथे पीक येणार कुठून? म्हणून ती जमीन शिळेव्रत. शिळेव्रत याचा अर्थ काय, की शिळेप्रमाणे, दगडाप्रमाणे, की ज्याला आपण नापीक जमीन असं म्हणू शकतो. आता काढायचाच अर्थात आपण असं काढू शकतो, की जेव्हा प्रभू रामचंद्रांचं आगमन त्या जमिनीवर झालं, त्या ठिकाणी झालं, तेव्हा प्रभू रामचंद्रांच्या केवळ उपस्थितीमुळे लोकांनी त्या जमिनीवर हल चालवलं. म्हणजे त्यांच्याबरोबर जी लोकं होती त्यांनी हल चालवलं म्हणा किंवा ती शेती करायला सुरुवात केली, नांगरायला सुरुवात केली, तिथे पीक घ्यायला सुरुवात केली म्हणजे ती जमीन परत जिवंत झाली. असा एक थोडा मला पटलेला अर्थ मी सांगतोय म्हणजे हा खरा असेल असं नाही. पण बघा, आपण असं म्हणतो, की आपल्या सगळ्या गोष्टी आहेत पुराणातल्या त्या पुराणातच ठेवायच्या का? तर नाही. त्याचा काहीतरी चांगला अर्थ आपण काढू शकतो. ठीक आहे? तर अहिल्या असा याचा आपण म्हणू शकतो. द्रौपदी तुम्हाला माहिती आहे महाभारतामध्ये अ, जे 5ही पांडव होते त्यांची एक पत्नी ही द्रौपदी, सीता प्रभू रामचंद्रांची पत्नी, तारा राणी ही बलीची पत्नी आणि मंदोदरी रावणाची पत्नी.
रावणाची पत्नी असून सुद्धा ती अ, साध्वी होती, चांगली होती, थोडक्यात साधू वृत्तीची होती. तिने देखील रावणाला बऱ्याच वेळेला सांगितलं होतं, की "तू हे असं पळवून आणलेस दुसऱ्याच्या स्त्रीला ते योग्य नव्हे." जसं मगाशी मी म्हटलं, की विभीषणाने सांगितलं होतं. रावणाला बघा अनेक लोकांनी, अनेक मार्गांनी समजावण्याचा प्रयत्न केला, की "तू सीतेला पळवून आणलंयस, हे चुकीचं आहे. तिला परत सोडून ये, नाहीतर तुझा अंत निश्चित आहे." पण तो असा मदोन्मत्त झाला होता ना रावण, की "नाही, मी ऐकणार नाही कुणाचं. माझ्याकडे एवढी ताकद आहे. अख्खा हिमालय मी गदा-गदा हलवू शकतो." अशी पण एक गोष्ट आहे. तर हे काय राम-बिम कोण मी जाणत नाही. पण हा त्याचा अहंकारच त्याला नडला, शेवटी त्याच्या मृत्यूला कारण झाला, हे आपल्याला माहिती आहे. तर ही मंदोदरी. म्हणून या 5 कन्या अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरेन नित्यं महापातकनाशिन्याः. पुढचा श्लोक बघूया. वह्निर्वेधाः शशाङ्कश्च लक्ष्मीनाथस्तथैव च. वह्निर्वेधाः शशाङ्कश्च लक्ष्मीनाथस्तथैव च. नारदस्तुं नारदस्तुम्बरश्चैव षड्जादीनां ऋषीश्वरः. नारदस्तुम्बरश्चैव षड्जादीनां ऋषीश्वराः. काय काय म्हटले इकडे? वह्निर्वेधा शशांकश्च लक्ष्मीनाथस्तथैव च नारदस्तुम्बरश्चैव षड्जादीनां ऋषीश्वरः. आता हे जे 6 षड म्हणजे 6 6 ऋषी किंवा 6 लोक या ठिकाणी सांगितलेत. कोण कोण आहेत? सगळ्यात पहिला म्हणजे वन्नी, म्हणजे याचा अर्थ अग्नी. वेधा, वेधा म्हणजे ब्रह्मा, ना, विधीचा वेधा या ठिकाणी. शशांक, शशांक, शशांक याचा अर्थ चंद्र. लक्ष्मीनाथ म्हणजे महाविष्णू. त्याच्यानंतर नारद आणि तुंबरू. नारद तुम्हाला माहितीच आहेत, की अ, गायनामध्ये ते प्रसिद्ध होते. त्यांच्या अ, गळ्याला कायम वीणा लटकवलेली असते. त्याचं रूप तसंच आहे नारदांचं, हो ना? मग त्या एकतारीवरती किंवा वीणेवरती सतत ती झंकारत संपूर्ण विश्वामध्ये नारायणाचं नाम घेत ते फिरत असतात. नारायण, नारायण करत फिरत असतात. ठीक आहे. म्हणजे फिरत असतात म्हणजे फुकट फिरत नसतात. भ्रमण करत असतात. सगळ्या त्रिलोकांचं अवलोकन करत असतात. नीट पाहत असतात. कुठे-कुठे काय-काय चाललंय, कुठे अव्यवस्था नाहीये ना? अव्यवस्था असेल तर ती जाऊन अ, अ, नारायणांच्या म्हणजे महाविष्णूच्या कानावर घालायची आणि त्या अव्यवस्थेची सुव्यवस्था कशी होईल याचा थोडासा विचार करायचा. असे हे नारद आहेत. आपण त्यांना कळदामी नारद म्हणतो, पण ते इकडून-तिकडे बातम्या म्हणजे डेटा ट्रान्सफर असं मगाशी मी म्हटलं. तर त्रिलोकात भ्रमण करून कुठे-कुठे, काय-काय वाईट चाललंय, ते भगवंताला सांगण्याचं काम नारदांचं आहे. म्हणून त्यांना भ्रमण करतात. म्हणजे फिरतात, नुसते फिरतात असं नाही. ठीक आहे. आणि तुंबरू, तुंबरू हे गंधर्व आहेत. सगळ्या गंधर्वांमध्ये मोठे, मुख्य असे त्यांचं अ, वर्णन केलं जातं. ठीक आहे. आता तुंबरू जे आहेत, त्यांचं एक थोडंसं वैशिष्ट्य आहे, की ते आपण ज्याला असं म्हणतो, की अर्धमानवीय आहेत. जसा नरसिंह आपण म्हणतो. नरसिंहांचा अवतार कसा होता? तर त्यांचं शरीर पूर्ण अ, मानवाचं होतं, पण त्यांचं शिर जे आहे, ते शिर मात्र सिंहाचं होतं. तसं तुंबरूंचं जे शिर आहे, ते घोड्याचं, अश्वाचं आहे. अशी कल्पना आहे. ठीक आहे. तर हे 6 जे आहेत, ते संगीतामध्ये खूप अ, प्रसिद्ध आहेत किंवा संगीतासाठीचे ऋषी आहेत. या ऋषींनीच संगीत निर्माण केलं. म्हणून हा श्लोक या ठिकाणी असा आहे. वह्निर्वेधा वह्निर्वेधाः शशांकश्च लक्ष्मीनाथस्तथैव च नारदस्तुंबरुश्चैव षड्जादीनां ऋषीश्वरः. पुढचा श्लोक बघूया. तर आता काही श्लोक असे आहेत, की जे एखादी मोठी घटना खूप लहान करून सांगतात. बघा कसं आहे, "आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं." आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं. वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं. वालीनिर्दननं समुद्रतरणं लंकापुरीदाहनं. वालीनिर्दालनं किंवा निर्दनयम् असं म्हणतात. वालीनिर्दालनं समुद्रतरणं लंकापुरीदाहनं. पश्चाद्रावणकुंभकर्णहननम् एतद्ध रामायणम्.
पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. संपूर्ण रामायण केवळ या 4 ओळीमध्ये सांगितलंय. म्हणजे काय, तर मुख्य मुख्य घटना ज्या आहेत त्या फक्त त्यांचं वर्णन केलंय. रामांचं, प्रभू रामचंद्रांचं बालपण खूप छान गेलं. अर्थात राजकुमार होते. अनेक वर्षांनी दशरथ राजाला पुत्रप्राप्ती झाली होती. ती पण एकदम 4 पुत्र झाले. उद्याच रामनवमी आहे. तर हे खूप छान योग आलाय आपल्याला, की हे रामायण ज्याला आपण म्हणतो, की एकश्लोकी रामायण असं त्याला म्हणतात. एका श्लोकामध्ये संपूर्ण रामायण. बालपण खूप छान गेलं. उत्तम प्रकारची विद्या संपादन केली त्यांनी आणि किशोर वयात असतानाच अ, राक्षसांचा, वाईट वृत्तींचा नाश करण्याचं कार्य त्यांनी केलं. त्याच्यानंतरच आपण काल एक श्लोक बघितला होता, की "कुंकुम मंडित जनके विश्वामित्र असे धाडिले पत्र." त्यांचा विवाह झाला सीतेबरोबर. त्या विवाहात सुद्धा त्यांनी स्वयंवर जिंकलं. म्हणजे असं नाही, की असाच विवाह झाला. पराक्रम दाखवून, स्वतःचं प्राबल्य सिद्ध करून, स्वतःमध्ये असलेली शक्ती सिद्ध करून त्यांनी सीतेबरोबर विवाह केला. त्याच्यानंतर मग हे खरं रामायण सुरू होतं. की कैकेयीला जी वरदानं होती, ती वरदानं त्यांनी मागितली. दशरथ महाराज खूप सुखावले होते, की आता मी तृप्त झालो. माझ्या 4ही मुलांची लग्न झाली, सगळी माझ्याकडे आहेत, सगळे शूर आहेत, हुशार आहेत, राज्यकारभार व्यवस्थित करतील, तर मी मोठ्या मुलाला माझं राज्य देईन आणि मी आता वनात जाईन, वानप्रस्थाश्रम करीन. अशा विचारात असतानाच तुम्हाला माहिती आहे, की मंथरा नावाच्या एका स्त्रीनं त्या कैकेयीला कैकेयीच्या मनामध्ये विष भरवलं, की ठीक आहे, आता तुझ्या मुलाला राज्य मिळणार नाही, रामाला राज्य मिळणार. हे कितपत योग्य आहे बरं? आपण वाईट म्हणतो मंथरेला. बघा परत एकदा एक दुसरा विचार. मंथरा खरंच वाईट होती का? तर असं म्हटलं जातं, की मंथरा वाईट नव्हती, ती चांगली होती. असं का? कारण 2 गोष्टी या ठिकाणी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे दशरथ महाराज जे आहेत, त्या दशरथ महाराजांना शाप होता. बाळाने दिलेला शाप होता, की जसा श्रावण बाळाने नाही, श्रावण बाळाच्या वडिलांनी दिलेला शाप होता. कारण त्यांनी श्रावण बाळाला चुकून मारलं होतं. वेगळी गोष्ट आहे, ती आता सांगत नाही. तर त्याच्या वडिलांनी शाप दिला होता, की जसा मी पुत्रवियोगाने मरतोय, तसा तो पुत्रवियोगाने मरशील. आता पुत्रवियोग केव्हा होईल? वियोग होणं म्हणजे पुत्र नसणं जवळ. आपल्या जवळ माझा पुत्र नाही म्हणजे मला वियोग होणार. मग अशा वेळेला जर प्रभू रामचंद्रांना राज्य मिळालं असतं, ते त्यांच्या जवळच राहिले असते, तर कदाचित असं झालं असतं, की त्यांचा मृत्यू होऊन दशरथ राजांना पुत्रवियोग झाला असता आणि त्या शोकात त्यांचा मृत्यू झाला असता. बरोबर ना? मी काय सांगतो ते लक्षात येतंय का? मी लहानात कदाचित लक्षात येणार नाही. मुलांना लक्षात येणार नाही. पण थोडी मोठी मुलं जी आहेत, 10, 12, 15 वर्षांची त्यांना लक्षात येईल, की वियोग म्हणजे मृत्यूने वियोग होऊ शकतो किंवा दूर जाण्याने वियोग होऊ शकतो. मग आता मला सांगा, मृत्यूने वियोग होणं चांगलं की दूर जाण्याने वियोग होणं चांगलं? दूर जाण्याने वियोग होणं चांगलं. कारण दूर गेलेला व्यक्ती कधी ना कधीतरी परत येणार आहे. म्हणून त्या मंथरेनं कैकेयीला मागे लागून असं सांगितलं, की "बाबा या रामाला पाठव इकडनं, नाहीतर त्याला घातपात होऊ शकतो." चांगली गोष्ट केली तिनं. आणखीन एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो, की तिने चांगली गोष्ट केली. कारण असं आहे, की जर राम अयोध्येमध्येच राहिले असते, राजपुत्राचे राजे झाले असते, राज्य कारभार सांभाळायला सुरुवात केली असती, तर मग रावणाचा वध कोणी केला असता? रावणाचा आतंक माजत चालला होता, म्हणजे रावणाचा आतंक पसरत चालला होता. मग त्याचं हनन कोणी केलं असतं? म्हणून वनी धाडलं, असं म्हणू शकतो. म्हणजे दोन्ही गोष्टी या होण्याची गरज होती. दशरथ राजांचा मृत्यू हा पुत्रवियोगाने होता. मग तो कसा? तर पुत्र दूर गेल्यामुळे. मग आता परिस्थिती कशी होती बघा. 4 पुत्र होते त्यांना, दशरथ राजांना. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. हे तुम्हाला माहिती आहे. राम वनवासात जायला निघाल्याबरोबर त्यांच्या मागून सीता पण निघाली आणि मग लक्ष्मण म्हणाला, "तुमचं संरक्षण करायला कोणीतरी पाहिजे म्हणून मी पण येणार." मग हे दोन्ही पुत्र वनवासात निघून गेले आणि नेमके त्याच वेळेला भरत आणि शत्रुघ्न हे दोन्ही जे पुत्र होते, ते त्यांच्या आजोळी गेले होते. म्हणजे खरं पाहता, जेव्हा दशरथ राजांचा मृत्यू झाला, त्यावेळेला त्यांच्याबरोबर त्यांचा कोणताही पुत्र नव्हता. म्हणजे पुत्रवियोगाने मृत्यू हा जो शाप होता, तो थोडा खरा ठरला. असो. तर आदौ रामतपोवनादिगमनम. मग अ, वनात गेल्यानंतर हत्वा मृगः कांचनम. मी तुम्हाला ती गोष्ट मागे एका तासात सांगितली, की कांचन मृगाचा वध केला श्रीरामांनी.
त्याच वेळेला वैदेही हरणम, वैदेही म्हणजे सीता, सीतेचं हरण झालं. सीतेला घेऊन जात असताना रावण सीतेला घेऊन जात होता आकाशमार्गाने, विमानात बसून लंकेला नेत होता. त्यावेळी जटायू नावाच्या एका गरुडाबरोबर त्याचं युद्ध झालं. रावणाने त्याचे पंख कापून टाकले, ते खाली पडले. नंतर मग जटायूने त्यांना मार्ग सांगितला. प्रभू रामांना मार्ग सांगितला, की या मार्गाने रावण तिकडे घेऊन गेलाय सीतेला. सुग्रीव संभाषण, मग युद्ध करायचंय, युद्ध करण्यासाठी कोणीतरी पाहिजे. सुग्रीवाबरोबर त्यांची मैत्री झाली. प्रभू रामचंद्रांची मैत्री झाली. सुग्रीव संभाषण, संभाषणाचा त्यांच्याशी मैत्री झाली. असा सुग्रीवाचा भाऊ जो होता वाली, तो थोडासा कपटी होता. त्याचं निर्दालन केलं, त्याला मारलं थोडक्यात. वाली निर्दनयम किंवा वाली निर्दालनम. मग समुद्र तरणम, समुद्र लंघून जायचंय. लंका आणि भारत यांच्यामध्ये समुद्र आहे. मग तिथे पूल बांधला गेला, सेतू बांधला गेला. त्याच्यानंतर लंकापुरी दाहनम. ठीक आहे. समुद्र तरणम याचा अर्थ समुद्र लंघून हनुमंत तिकडे गेले. मग ती गोष्ट तुम्हाला माहिती आहे, की त्या वानरांनी पूर्ण अशोक वाटिकेची वाट लावून टाकली. मग त्यांना पकडण्यात आलं, रावणापुढे उभं करण्यात आलं. शेपटीला आग लावून दिली. तर संपूर्ण लंकाच जाळून टाकली हनुमंतांनी. त्याच्यानंतर ते परत आले. त्यांनी सांगितलं, की सीतामाई तिथे सुरक्षित आहे, घाबरायचं कारण नाही. पण आपण तिकडे जाऊया. मग पूल बांधला गेला. वानरसेनेने तिथे मदत केली भरपूर. मग रावण आणि कुंभकर्ण यांचं हनन झालं. त्यांचा मृत्यू झाला. त्यांना मारलं गेलं. तर अशा प्रकारे रामायण संपलं. म्हणून हा श्लोक बघा, म्हणजे एवढ्या गोष्टी छोट्या-छोट्या गोष्टी नाही आहेत. खूप मोठ्या-मोठ्या गोष्टी आहेत. संपूर्ण रामायण सांगायचं झालं तर आपल्याला अनेक दिवस लागतील. म्हणून एका श्लोकामध्ये संपूर्ण रामायण आपण काय करू शकतो? म्हणू शकतो, त्याचं स्मरण करू शकतो. आदौ राम तपोवनादिगमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दालनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. पुढचा श्लोक बघूया. जसं एकमुखी किंवा एकश्लोकी रामायण, तसं एकश्लोकी भागवत, महाभारत किंवा कृष्णाचं स्तोत्र. बघा, ते पण छान श्लोक आहे. आदौ देवकी देवगर्भजननम गोपी गृहे वर्धनम. चालीत म्हणतो मी थोडासा. आदौ देवकी देवगर्भजननम गोपी गृहे वर्धनम मायापूतन जीवितापहरणम गोवर्धनोद्धारणम. पूतन पाहिजे, तिकडे चुकून पतन झालंय. मायापूतन जीवितापहरणम गोवर्धनोद्धारणम कंसच्छेदन कौरवादि हननम कुंती सुत कुंती तनुजावकम जावनम कंसच्छेदन कौरवादि हननम कुंती तनुजावनम एतद्भागवतं पुराण कथितं श्रीकृष्ण लीलामृतम. एतद्भागवतं पुराण कथितं श्रीकृष्ण लीलामृतम. काय म्हटलंय? आदौ देवकी देवगर्भजननम म्हणजे जन्म कुठे झाला? वसुदेव आणि देवकी त्याचे माता पिता होते, म्हणजे देवकीच्या गर्भातून त्यांचा जन्म झाला. तरी गोपी गृहे वर्धनम, गोकुळात त्यांचं पालन पोषण झालं. त्या ठिकाणी गोकुळामध्ये माया, पूतना आणि जीविता या राक्षसींचं त्यांनी काय केलं? अंत केलाय. छोट्या छोट्या कृष्णलीलामृतातल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आता आपण सांगत बसूया नको. मग गोवर्धनोद्धारणम, गोवर्धन पर्वत उचलला कृष्णांनी. म्हणजे तिथे त्यांनी असं सांगितलं गोपाळांना, की अरे हा जो गोवर्धन, गोवर्धन नावच बघा किती छान आहे. गायींची वृद्धी करणारा असा जो पर्वत आहे, त्या पर्वताची तुम्ही पूजा करा. मग ते तुम्हाला गोष्ट माहिती आहे, की इंद्राने तिकडे इंद्राला गोवर्धनाची पूजा करायला सुरुवात केली. लोक पूर्वी गोकुळात इंद्राची पूजा करत असत. इंद्राला राग आला म्हणून त्याने काय केलं, की वरुणाला सांगितलं, पावसाला सांगितलं, की जा तिथे आणि भरपूर वर्षाव कर. मग पूर यायला लागला, लोक पळायला लागली इकडे तिकडे. म्हणून श्रीकृष्णांनी एका किरंगळीवरती अख्खा पूर्ण गोवर्धन पर्वत उचलला आणि सांगितलं, या सगळ्यांनी याच्या छत्राखाली थांबा. गोवर्धनोद्धारणम म्हणून गोवर्धन गिरीधारी असं म्हणतात श्रीकृष्णांना. कंसच्छेदन कौरवादी हननम, कंसाचा अंत केला, कौरवांचा नाश केला. कुंती तनु जावकम किंवा कुंती तनु जावनम, कुंतीचा जो पुत्र त्याला त्यांनी राज्याभिषेक करवला. इथे दोन गोष्टी आहेत. कर्णाची ओळख करून दिली कुंतीशी, हा एक अर्थ तिथे निघू शकतो. आणि युधिष्ठिर जो आहे, त्या युधिष्ठिराचं देखील त्यांनी
तिथे त्याला राज्यपद दिलं, असं आपण म्हणू शकतो. एतद भागवतम पुराण कथितम श्रीकृष्ण लीलामृतम. या सगळ्या कृष्णाच्या लीला आहेत, त्या एवढ्या एका श्लोकामध्ये छोट्याशा श्लोकामध्ये सांगितल्या आहेत. तर आदौ देवकी देवगर्भजननम गोपीगृहे वर्धनम मायापूतन जीवितापहरणम गोवर्धनोद्धारणम कंसच्छेदन कौरवादि हननम कुंती जावनम एतद्भागवतम पुराण कथितम श्रीकृष्ण लीलामृतम. पुढचा श्लोक बघूया. युधिष्ठिरः विक्रमशालिवाहनौ युधिष्ठिरः विक्रमशालिवाहनौ ततो नृपः स्याद् विजयाभिनन्दनः ततो नृपः स्याद् विजयाभिनन्दनः ततस्तु नागार्जुन भूपतिः कलौ ततस् ततस्तु नागार्जुन भूपतिः कलौ कल्किः षडेते शककारकाः स्मृताः कल्किः षडेते शककारकाः स्मृताः. युधिष्ठिरः विक्रमशालिवाहनौ ततो नृपः स्याद् विजयाभिनन्दनः ततस्तु नागार्जुनः भूपतिः कलौ कल्किः षडेते शककारकाः स्मृताः. आता हे शककारक म्हणजे शककर्ते आहेत. शककर्ते याचा अर्थ काय की कालगणना त्यांनी जेव्हा राज्याभिषेक करवून घेतला स्वतःला किंवा त्यांना राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांची कालगणना त्यांच्यापासून सुरुवात केली गेली. म्हणजे त्यांच्या नावाने एखादा संपूर्ण काय आपण म्हणू शकतो की मोठा टाइम पिरियड हा त्यांच्या नावाने ओळखला जातो. मग असे कोण कोण आहेत शककर्ते? तर युधिष्ठिर, शालिवाहन हो ना, त्याच्यानंतर विजयाभिनंदन, नागार्जुन, कलौ आणि कल्की असे हे 6 आहेत. या 6च्या नावाने परत आता त्यांच्या वेगवेगळ्या कथा आहेत. त्यांनी आपापला काय सुरू केलं तर शक सुरू केला. आता या शकांची जर वेगवेगळी तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या पंचांगामध्ये त्याची माहिती साधारण दिलेली असते. अमुक राजा झाला त्याचा शक इतके वर्ष, शालिवाहन राजा झाला त्याचं शक इतके वर्ष, म्हणजे त्याचा काल इतका वर्ष, कालखंड इतका वर्ष. विजय अभिनंदन झाला आणि कल्की होणार आहे पुढे, कली आणि कल्की होणार आहेत त्यांचा शक एवढा, असंही आपल्या पंचांगामध्ये तुम्हाला माहिती मिळू शकते. ज्यांना कोणाला जास्त आणखीन बघायची इच्छा असेल त्यांनी जाऊन पंचांगामध्ये बघा, जिथे वर्षफल दिलेलं असतं त्या ठिकाणी ही माहिती तुम्हाला नक्की मिळेल. आता मी त्याच्यामध्ये जास्त खोलात शिरत बसत नाही. फक्त लक्षात ठेवा की हे 6 शककर्ते आहेत, त्यांच्या नावाने शक चालतो. तर युधिष्ठिरः विक्रमशाली वाहनौ ततो नृपः स्याद् विजयाभिनंदनः तदस्तु नागार्जुन भूपतिः कलौ कल्किः षडेते शककारकाः स्मृताः. असं आपण त्यांचं वर्णन करू शकतो. पुढचा श्लोक जो आहे ते एक छोटंसं स्तोत्र आहे. त्याला नवनाग स्तोत्र असं म्हणतात. नवनाग का? कारण त्यात 9 नागांचं उल्लेख आहे. तर 9 नागांचा म्हणण्यापेक्षा 9 पुरुष नाग जे आहेत त्यांच्या कुळांचा उल्लेख आहे. हे अनेक कुळं आहेत. बघा कोणते कोणते. अनंतम वासुकीं शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम धृतराष्ट्रम तक्षकम कालियम तथा एतानि नवनामानि नागानां च महात्मनः सायंकाले पठन् नित्यं प्रातः काले विशेषतः तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्. असं हे नवनाग स्तोत्र आहे. इति श्री नवनाग स्तोत्रम संपूर्णम. पण परत एकदा स्तोत्र म्हणूया. अनंतम वासुकी शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम धृतराष्ट्रं तक्षकम कालियम तथा एतानि नवनामानि नागानां च महात्मनः सायंकाले पठेन् नित्यं प्रातः काले विशेषतः तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्. इति श्री नवनागस्तोत्रम संपूर्णम. आता कोणते कोणते नाग या ठिकाणी आहेत त्याचा थोडासा आपण विचार करूया. अनंत नावाचा नाग आहे. वासुकी ज्याची दोरी करून समुद्र मंथन केलं गेलं होतं. शेष नाग तुम्हाला माहित असेल. पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र आणि तक्षक. तथाच कालिया.
कालिया नागाची गोष्ट तुम्हाला माहीत असेल, कृष्ण लीलामृतामध्ये आहे. तर हे जे 9 नाग आहेत, ते 9 नाग 9 नागकुळांची अ, विशेषणं दाखवतात किंवा 9 नागकुळ दाखवतात. अनंतचं एक कुळ, वासुकीचं एक कुळ, पद्मनाभाचं एक कुळ, शेषाचं एक कुळ, कंबलाचं एक कुळ, शंखपालाचं एक कुळ, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया अशा नागांची कुळं दाखवतात. म्हणजे 9 प्रकारचे हे नाग आहेत असं आपण शास्त्रीयदृष्ट्या म्हणू शकतो, की 9 प्रकारचे नाग आहेत. अत्यंत विषारी नाग आहेत हे. तर या 9 नागांचं महत्त्व खूप आहे. तुम्हाला नागाचं महत्त्व काय? तर शास्त्रीयदृष्ट्या आपण असं म्हणू शकतो, की नागाचं जे विष असतं, ते विष गोळा केलं जातं आणि त्या विषापासून औषधं बनवली जातात. खास करून नागाच्या विषाच्या विरुद्ध, ज्याला आपण अँटी व्हेनम शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतो, ते अँटी व्हेनम बनवण्यासाठी विषच लागतं. ठीक आहे? मग आता ह्या नागांचं महात्म्य आहे. नागाचं आणखीन महत्त्व काय? हे साप जातीतले प्राणी आहेत. आपल्या शेतामध्ये असतात, बिळं करून वारुळामध्ये राहिलेले असतात. तर तिथे शेताचा नाश करणारे जे इतर प्राणी आहेत, पशु आहेत, त्यांचा ते नाश करतात. म्हणजे त्यांना खातात. खास करून उंदीर म्हणा किंवा ससे आहेत छोटेसे किंवा बेडूकसारखे जे प्राणी आहेत. तर यांना खाऊन ते जगतात. मग हे त्यांचं महात्म्य आहे. म्हणजे थोडक्यात ते महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. तर अशा महान नागांचं सायंकाले पठे नित्यम संध्याकाळच्या वेळेला खास करून त्यांचं स्मरण करत जा, पठण करत जा या स्तोत्राचं. सकाळी देखील करा. सकाळ संध्याकाळ त्यांच्या स्तोत्राचं पठण करा. तर त्याने फळ काय मिळेल? तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्. त्यांच्या विषभयापासून त्यांच्या विषापासून जे म्हणजे विषभय जे आहे, विष आपल्या शरीरात भिनलं, आपल्याला त्रास होईल म्हणून विषभय. तर त्या विषभयापासून आपल्याला थोडासा मुक्ती मिळेल आणि आपला विजय होईल. असं या ठिकाणी सांगितलंय. तर अनंतं वासुकी शेषं पद्मनाभं च कंबलं शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा एतानि नवनामानि नागानां च महात्मनः सायंकाले पठेन्नित्यं प्रातःकाले विशेषतः तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् इति श्री नवनागस्तोत्रम संपूर्णम. तर अशा प्रकारे आपण अ, भरपूर श्लोक साधारण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता पुढच्या वेळेपासून काही स्तोत्र आपण पाहणार आहोत. काही देवतांची स्तोत्र पाहणार आहोत. तर आज या ठिकाणीच थांबूया. पुढच्या वेळी आपण स्तोत्र पाहायला सुरुवात करणार आहोत. नमस्कार.